परभणीमध्ये भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्यानं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर चर्चेत आल्यात। बोर्डीकरांच्या या कृत्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। तर लाडक्या बहिणींना ग्रामसेवक त्रास देत असल्यानं असा इशारा दिल्याचं राज्यमंत्री बोर्डीकरांचं म्हणणं आहे। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला दिलेल्या या धमकीनं अडचणीत आल्या आहेत। शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत राज्याची बेअब्रू होत असल्याची टीका केली आहे। गावात घरकुल योजनेच्या वितरणासाठी झालेल्या कार्यक्रमात केवळ 7 ते 8 लोक उपस्थित राहिल्यामुळे मंत्री बोर्डीकर चिडल्या असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुल ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल तिथं असणारा सीईओ, बीडीओ आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। तर ग्रामसेवक लाडक्या बहिणीला त्रास देत होता, त्यामुळे या शब्दात त्यांच्याशी बोलले असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय। महायुतीत असलेल्या विरोधकांनी रोहित पवार यांना व्हिडिओ दिल्याचा आरोपही बोर्डीकरांनी केलाय। निवडणुकीत हरवू शकले नाहीत, त्यामुळे अशी बदनामी करण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही बोर्डीकर यांची पाठराखण केली। आत्ताच महायुतीमध्ये आलेत, अजितदादांकडे प्रवेश केलेला आहे, त्यांनीच तो व्हिडिओ रोहित पवारांकडे तुमच्याकडे पाठवलेला आहे। आणि ह्यांचं एकच काम आहे की कशा पद्धतीने जनतेच्या निवडणुकीत तर मला हरवू शकले नाही, 2 वेळा त्यांना जनतेने घरात बसवलेलं आहे, मग अशा काहीतरी चुका काढत किंवा अशा काहीतरी नावबोटं ठेवत हे महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करण्याचं काम ह्यांनी अशा पद्धतीने करताय। जर का सामान्य लोकांचे काम होत नसेल तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला समज देणे, आणि रोहित पवार जर का याचा चुकीचा अर्थ काढत असतील तर हे बरोबर नाही। अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तर कारवाई नक्कीच होऊ शकते, पण लोकांसमोर अशा प्रकारची धमकी देणे हा मंत्रिमंडळाचा अपमान आहे असं सांगत रोहित पवारांनी बोर्डीकरांवर कारवाईची मागणी केली। तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना समज देणं चुकीचं नसल्याचं सत्ताधारी सांगतायत। एकूणच या प्रकरणानं वादग्रस्त मंत्र्यांच्या यादीत मेघना बोर्डीकरांचाही समावेश झालाय हे मात्र वास्तव आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, परभणी।